हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे रवा अप्पे। तर हे अप्पे बनवायला खूप सोपी आहे आणि इन्स्टंट आहे। मुलांना आपण टिफिनवर पण देऊ शकतो हे। तर त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा, आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि 1 वाटी इथे पाणी घातलेलं आहे आणि आपण अर्धा तास इथे याला छान फुलण्याकरता झाकून ठेवूया। आणि त्यासाठी लागणारी आपण चटणी पण बनवून घेऊया। तर चणा डाळ घेतलेली आहे मी, ते छान भिजवून घेतलेली आहे 3-4 तास, आणि कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची, थोडंसं दही, आणि छान अशी आपली चटणी पण बनवून रेडी आहे। आता आपण जे रव्याचे अप्पे बनवत आहेत त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो पण आपण छान शिजवून घेणार आहे। आता सगळ्यात आधी आपण चटणीला फोडणी पण देऊया। बघू शकता मस्त आपली झणझणीत अशी चटणी पण तयार झालेली आहे। आणि आता रवा आणि दही पण आज छान फुललेलं आहे, अर्धा तास भिजत ठेवलेलं होतं मी। आता यात चवीनुसार मीठ, थोडंसं खाण्याचा सोडा पण घालू शकता तुम्ही, किंवा इनो असेल तर इनो पण घालू शकता। तर मी इथे खाण्याचा सोडाच घालत आहे आणि त्यात थोडं सोडा ॲक्टिवेट होण्याकरिता थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता आपण छान याला 2 मिनिटे असं फेटून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला छान याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे, एकदम पातळ पण नको आणि घट्ट पण नको। आता यात आपल्याला कांदा घालायचा आहे, तर तो थोडा आपण शिजवून घ्यायचा आहे। मुले पण छान आवडीने खातात। जर कच्चा असला तर मग ते मुलं पण खाण्याकरता हे करतात, त्याच्यामुळे मी थोडंसं कांदा, टोमॅटो, मिरची अशी शिजवून घेतलेली आहे। आणि आता हे बघू शकता थोडंसं मऊ झालेलं आहे आपण हे। तर आता या रव्याच्या याच्यामध्ये मिश्रणामध्ये आपण हे घालून घेऊया। थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे आणि एकदा असं मिक्स करून घेऊया छान। एकीकडे मी अप्पे पात्र पण असं गरम करायला ठेवलेलं होतं। आता बघू शकता अप्पे पात्र पण आपले छान गरम झालेलं आहे, त्यात थोडं थोडं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता आपण छान बघू शकता एकीकडून छान क्रिस्पी झालेलं आहे। आता याला आपण पलटवून घेऊया। हे इन्स्टंट रवा अप्पे खायला पण खूप छान लागतात आणि मुलांना पण ऐनवेळी जर काही टिफिनवर द्यायचं असेल तर आपण झटपट बनवून देऊ शकतो। तर अशा प्रकारे आपले रवा अप्पे बनवून तयार आहे। तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि एकदा नक्की ट्राय करा। तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये। बाय।